हा बोल रे. काय बोलू आता? काय बोलू काय? नाही म्हणजे नको. अरे काय ते नीट सांग. हो नका येऊ नका येऊ. हा ठीक आहे, चल येतो मी लगेच. हो कॅन्सल कॅन्सल. मस्त. म्हणजे मी इथं मरमर करायची आणि तुम्ही बसला आरामात. काय काय म्हणते मी? अहो किती ठिकाणची कामं सोडतो तुम्ही, एका ठिकाणी धड टिकत नाही बर का. माझ्या बापाने हे गाडीचं काम लावलंय, ते तरी धड करा, नाही तर सोडून जाईल मी. एकदा सांगते, बसा बोंबलत तुम्ही. योग्याचा फोन होता. अण्णा जाऊ ये, आता वय झालंय, जावं लागेल आपल्याला. चल लवकर. अहो असं अचानक? अचानक म्हणजे अरे अण्णा जाऊ ये. मग एक काम करा, हा तुम्ही व्हा पुढे, हा. आम्ही येतो मागून. मागून का तू भीक मागायला येतो? अरे तो दिन्या सगळी जागा नावावर करून घेईल आणि आपल्या वाट्याला ती वादातली जागा देईल. अहो कशाला, आपल्याला काही कमी आहे का? समाधानी आहोत आपण. तुला भिक्कार चढ लागलंय, लग्नात पण सगळं सोडलं. आता माझ्या हक्काचं मिळतंय ते तरी मला मिळू दे. चल तिथं कोणीतरी बोलायला लागेल. ठीक आहे, एक काम करू, हिला हिच्या आईच्या घरी सोडू आणि मग तिथून आपण पुढे जाऊ. आईच्या घरी म्हणजे? आणि मग इथे कोण राहील सांभाळायला? इथे काय आहे सांभाळायला? अगं पैसे आहे माझे, पीएफ ची मोठी रक्कम काढून आणलीये, ती कुठे ठेवू? काल कॅश काढून आणली, ते बँकेत काय स्कॅम बिम होतात ना, म्हणून कॅश काढून काय? आणली. अहो तुम्ही विचारत तर जा. आता एवढे पैसे पुढे ठेवायचे? एक काम करू, तिच्याकडे देऊ, तुम्ही सेफ राहतील. तिकडून तर काय आणलं नाही, आता इकडून जाऊ द्या. कपाटात ठेवतो लपून. अहो कपाटात तू शांत बस रे. चल तू गाडी बुक कर, आपल्याला जायचंय. हॅलो, कॅब बुकिंग? हा साहेब, हा येतो येतो लगेच. हो दादा, ओटीपी. ओटीपी 1 मिनिट. घ्या 1212. 1212. ओके. हा योगेश, अरे येतो ना बाबा. अरे हो ना. काय झालं काय? गाडी पंक्चर झाली वाटतं. हा अशी कशी काय पंक्चर झाली? बघतो 1 मिनिट. हा. योगेश, अरे मला जरा समजून घे. अरे मला काय पैशाची हाव नाहीये. अरे घरात 15-15 लाख रुपये पडून असतात. अहो हळू बोला ना जरा. बस रे. अरे योगेश तू ऐक ना रे. का हो दादा, गावाला का? हो. किती दिवस? किती वेळ लागेल? हे काय झालंच लगेच, शेवटच नट टाईट करतो. झालं. चल आवरा. चल.
किती दिवस तेच तेच हा? हे बघ मी ना 4-5 लोकेशन शोधून ठेवलंय. जरा मोठा हात मारू ना. अरे पैसे पण चांगले मिळतील. हा काय म्हणतो? अरे हे बघ, अरे कवर असं राहायचं. जरा मोठा हात मारू, मस्त पैसे. हा अरे मी काय बोलतो ऐक ना. अरे कळतं का नाही तुला? म्हणजे मी इथं मरमर करायची आणि तुम्ही बसला आरामात. काय काय म्हणते मी? हे बघ मी ना 4-5 लोकेशन शोधून ठेवलंय. जरा मोठा हात मारू ना. अरे घरात 15-15 लाख रुपये पडून असतात. अहो किती ठिकाणची कामं सोडतो तुम्ही, एका ठिकाणी धड टिकत नाही बर का. माझ्या बापाने हे गाडीचं काम लावलंय, ते तरी धड करा, नाही तर सोडून जाईल मी. अरे किती बोला ना किती. अहो बोला ना किती. किती अहो बोला ना किती. किती दादा किती झाले? 140 140 किंवा आहे किंवा इथे पाठीमागे. चालेल. हा योगेश. अरे हो बाबा निघालोय, येतोच आहे. ए पिशवी कुठे माझी? कोणती पिशवी? अरे सफेद पिशवी होती ना, काय माहिती मला. तिच्यात 15 लाख रुपये होते. काय 15 लाख? भारी आहे रे. हा मग बिल्डिंग कोणती? अरे हीच आहे ना. काय सांगतो? हा मग इथूनच आली होती ती. तू एक काम कर, तू पहिले त्याला कॉल कर. अहो मी त्याला 17 वेळा फोन लावलाय, फोन स्विच ऑफ होतो त्याचा. अरे मला काही माहिती नाही, तू पहिले कॉल कर त्याला. नाव माहितीये का? पण फ्लॅट नंबर शोधून घेऊ. हा चल. अहो पण मला एक सांगा, तुम्ही पैसे घरी ठेवणार होते ना, मग सोबत घेतले कशाला? राहिले ना गाडीत आता. आता घरी ठेवली असते तर चोरी झाली असते, त्यामुळे मग काय आता काय झालं? गेले ना पैसे, चोरी तर अशी पण झाली. तू मला एक काम कर, तू पहिले कॉल कर. ए लगेच नको. अरे तू चल रे. अरे नंतर जाऊ. गावी गेलेत ना ते. तू चल. अहो, तुम्हाला थोडा आखलीचा पत्ता आहे का नाही? पैसे असं कोण सोबत घेऊन एवढे पैसे सोबत घेतात कोणी? आता माझी अक्कल काढून राहिला का तू? अरे लगेच नको. तो बघा, तो दिसतोय. ए, अरे तो आपलीच वाट पाहतोय. देवाची कृपा. चला चला. बापरे. पिशवी कोणती पिशवी? गाडी पिशवी राहिली ती. पिशवी? नाही नाही पिशवी नव्हती. पिशवी होती गाडीत. पैसे कुठे माझे? कुठे आहे माझे पैसे? मी गाडीमध्ये ठेवले होते. कुठे आहे? चालेल. दादा तुमची पिशवी. पिशवी हो ती. माझीच आहे. थँक्यू. हो दादा अण्णा गेले आणि वादातली जमीन तुमच्या नाव करून गेले.